मीरा भाईंदर शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधण्यात आलेला एक नवीन उड्डाणपूल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे। या पुलाच्या विचित्र रचनेमुळे नागरिक आणि नेटिझन्स आश्चर्य व्यक्त करत असून प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। शहरातील मीरा रोड ते भाईंदरला जोडणाऱ्या या उड्डाणपुलाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की पुलाची सुरुवात 4 लेनच्या भव्य रुंदीने होते, मात्र पुलाच्या मधोमध गेल्यावर हा रस्ता अचानक अरुंद होतो आणि दुसऱ्या टोकाला तो केवळ 2 लेनचा उरतो। सामान्यतः उड्डाणपूल हे वाहतूक वेगाने जाण्यासाठी बांधले जातात, मात्र या पुलाच्या रचनेमुळे बॉटलनेक परिस्थिती निर्माण झाली आहे। 4 पदरी रस्त्यावरून वेगाने येणारी वाहने जेव्हा अचानक 2 पदरी अरुंद रस्त्यावर येतात, तेव्हा तिथे वाहनांच्या रांगा लागण्याची आणि अपघातांची शक्यता वाढली आहे। स्थानिक नागरिकांनी आणि सोशल मीडिया पेजेसनी यावर उपरोधिक टीका केली आहे। हे कसले इंजिनिअरिंग असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। काहींनी याला नियोजन शून्य कारभार म्हटले आहे, तर काहींनी या पुलाचा उल्लेख गमतीने इंजिनिअरिंग मार्वेल असा केला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि जागेच्या उपलब्धतेमुळे पुलाची रचना अशा प्रकारे करावी लागली असावी, परंतु पुलाचे रुंदीकरण पूर्ण झाल्याशिवाय येथील वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याबाबत अजून संबंधित MMRDA विभागाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। हे ब्रिजचं तुम्ही टेक्नॉलॉजी बघत असाल, या ठिकाणी PWD MMRDA कडनं कशी दिशाभूल लोकांची होते हे ज्वलंत उदाहरण बघायला मिळतं। आजपर्यंत बघितलेलं की ट्रॅफिक बॉटलनेक होते, पण ब्रिजच बॉटलनेक करून ठेवलेलं आहे। लक्षात घ्या, MMRDAचं असं म्हणणं आहे की फ्युचर प्लॅनिंग आम्ही करणार आहोत। वेस्टला आता तुम्ही जर या पोझिशनला कसं ईस्ट आणि वेस्टला तुम्ही जोडू शकता, नेक्स्ट इम्पॉसिबल आहे। उगाच धूळफेक करण्याचं काम आहे। मला नितीन धुमाळ, मी इथला ट्रान्सपोर्टर आहे, टेम्पो चालक आहे आणि इथे या लोकांनी 2 लाईन आल्यानंतर हा जो पोर्शन आहे इथे बॉटलनेक होतो, इकडे नॉर्मल रोजच्या रोज ॲक्सिडेंट होतील आणि खूपच घातक झालेलं आहे या प्रकारचं। या लोकांनी रोडचं प्लॅनिंग केलं, पण रोडचं प्लॅनिंग इथे येऊन फसतं त्यांचं।